क्षीरसागरच्या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाजप नेत्यांवर पुन्हा टीकेचे आसूड. उद्धव ठाकरे, अनंत गीते यांच्यासह भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल, तर राष्ट्रवादीला चिमटे. पहा खास बातमी सविस्तर. भास्कर जाधव सांगतोय 2024 तुला विधानसभा बघायला लागणार नाही. उगवली की समजा पाऊस आला तर अनंत गीतेला बघितली की समजा त्या निवडणुका मध्ये आलं होतं. समुद्र किनारपट्टी सगळी उद्ध्वस्त झाली होती. हा नालायक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता, आला नाही. तुमच्या बापाचा मतदारसंघ आहे का? हा गोव्यात नाही ते घोषणा करताय तुम्ही. भास्कर जाधव सांगतोय 2024 तुला विधानसभा बघायला लागणार नाही, तुला विधानसभा बघू देणार नाही, तुला कायमचा राजकारणातून नाही काढला तर माझं नाव रामदास कदम नाही. हे तिला सांगतोय, हे तिला सांगतोय. काय ते आनंद गीते माणूस एकदा निवडून गेला की 5 वर्षासाठी दिसत नाही. पाऊस पडला की अलबी उगवतात ना. अलबी असतात ना, ती तुमच्याकडे नसतात, आमच्या कोकणात असतात. त्याची सफेद अलबी असतात, टोपीवाली असतात ना अलबी पावसामध्ये. मग अलबी उगवली की समजा पाऊस आला तर अनंत गीतेला बघितली की समजा त्या निवडणुका आल्या. हो, कोणाच्या सुखाला नाही, दुखाला नाही, मातीला नाही, वातीला नाही, काही नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, एकदा आनंद गीतेच्या घरी मुंबईला जाऊन या. जा तुम्ही. इथे बसलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, एकदम जाऊ नका ना तर तो हार्ट अटॅक येईल त्याला. 2-2, 5-5 लोक येतात. काय गंमत आहे बघा त्याच्याकडे. तुम्हाला 2-3 तास खाली बसवतो. तुम्हाला चहा नाहीच, नाश्ता सोडून द्या, पण खाली एक ठेवलाय मडका खाली, आणि त्या मडक्यात असतं पाणी, आणि मडक्याच्या बाजूला एक ग्लास आहे स्टीलचा, तर साखळीने बांधून ठेवलाय. मग त्या ग्लासातून पाणी प्यायचं आणि तो ग्लास साखळी लावला तिथंच ठेवायचा. साखळी कशाला तर ग्लास कोण घेऊन गेला. किती काळजी त्या माणसाला ग्लासाची. हा खासदार ज्याला तुम्ही 6 वेळा निवडून दिलात, अगं आनंद गीते, माझा सवाल आहे तुला, हिंमत असेल तर अलिबाग पासून गुहागर पर्यंत असं बोर्ड दाखव की हे काम अनंत गीतेने केलेलं आहे, खासदारांनी केलेलं आहे. एक काम दाखव. नाही काय, फक्त मी कुणबी आहे, मला कुणबीने समाजाने मतं द्या. मी कुणबी आहे, मला समाजाने तुला एकदा मतं दिली, समाजाने 2दा मतं दिली, समाजाने 3दा मतं दिली, समाजाने 4 वेळा मतं दिली, 5व्यांदा मतं दिली, 6व्याला तुला गाडली ना. का गाडली की समाजाच्या नावानं तू फक्त मतं घेतोस आणि समाजाला फसवतोयस. हा माणूस 3दा मंत्री होता, 3 वेळा मंत्री होता. माझा प्रश्न आहे आनंद गीतेला की कुणबी समाजाच्या किती मुलांना तुम्ही नोकऱ्या दिल्यात, एकदा जाहीरच करून टाका, होऊन जाऊ दे एकदा. तुम्हाला समाजाची मतं हवीत ना, समाजाच्या नावाखाली खासदार व्हायचं आहे ना, मग समाजासाठी तुम्ही काय केलात गीते सांगा ना. फक्त रामदास कदमला पाडण्याचं काम केलं नाही का, आणि माझ्या गुहागरचा विकास थांबवला. लाज वाटत नाही पुन्हा येण्यासाठी आणि मतं मागण्यासाठी? तर माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, एकनाथ शिंदेच्या वरती माझा पूर्ण विश्वास आहे. आणि निर्णय घ्यायला लागला. मी मगाशी दापोलीच्या सभेमध्ये सांगितलं, एक फॅन वादळ आलं होतं, समुद्र किनारपट्टी सगळी उद्ध्वस्त झाली होती. हा नालायक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता, आला नाही. शरद पवारांसारखा 82 वर्षाचा माणूस इथं या किनारपट्टीवर सगळं येऊन गेला, बघून गेला. तडकरे साहेब त्यावेळेला अजितदादांनी मदत केली मोठ्या प्रमाणामध्ये. तुम्ही आला होता शरद पवार साहेबांना घेऊन, कारण मला माहिती आहे शरद पवार साहेबांची काठी तुम्ही होतात तेव्हा होतात, आता नाही. पण गंमत बघा, हे अजितदादा 40 आमदार घेऊन आले तेव्हा उद्धव ठाकरेंनी जाऊन त्याचा सत्कार केला, आणि एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन आले तेव्हा गद्दारांनी खोका. बघा ना, तेव्हा खोक्याने गद्दार. पण तुम्हाला गद्दार नाही, तुम्ही खोके नाहीत. कसं काय मला सांगा. आणि म्हणून मी उद्धव ठाकरेंना सांगितलं, तुझ्यात हिंमत असेल तर 40 पैकी
एका आमदारांनी खोक्या घेतले असं सिद्ध केलास तर तुझ्या घरी मी भांडी घासेन, नाही तर माझ्या घरी तू भांडी घासा नाही. मी जाहीरपणे सांगितलं उद्धव ठाकरेंना. का बदनाम करतोस एकनाथ शिंदे आणि सगळ्या आमदारांना? तुझं मुख्यमंत्री पद गेलं म्हणून? अरे 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर फक्त 2 वेळा तू मंत्रालयात जातोस, तर मातोश्रीमध्ये काय अंडी खाल्लंस का बसून? का बाहेर पडला नाहीस? आता बाहेर पडतोयस आणि त्या मोदींच्या तोंडसूक घेतोयस. नाही, तटकरे साहेब, आपल्याला मोदींचे हात बळकट करायचे आहेत. या देशाला मोदी साहेबांची गरज आहे. होय, ज्या माणसाने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं, त्या माणसाला मोदीजींना मी कदापि विसरू शकणार नाही. मी गेल्या 2 दिवस स्टेटमेंट दिल्या. त्या स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी बोललोय मी. माझ्या मुलाच्या मतदारसंघात देखील तुम्ही मतदान केलं नाही, तुम्ही राष्ट्रवादीला मतदान केलं. माझा मुलगा निवडून आला आणि पुन्हा त्यांच्या तर मस्त चालले तिथं. कधी गोविंद चव्हाण येतो, कधी गोव्याचा मुख्यमंत्री दाखवली देतो, तिथून घोषणा करून टाकतोय हे मतदारसंघ आमचा, तो मतदारसंघ आमचा. तुमच्या बापाचा मतदारसंघ आहे का काय? हा, गोव्यात नाही ते घोषणा करताय तुम्ही. रात्रंदिवस मेहनत आम्ही केले, कष्ट आम्ही घेतले. आणि तटकरून सारखा चांगला माणूस 2% फक्त त्यांचा समाज आहे, कदाचित 1% पण असेल, पण सगळा समाज हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, बौद्ध, तटकरे साहेब मी पाहिलं, अनुभवलाय. हा सगळा समाज तुमच्या सोबत आहे, तुमच्या सोबत येऊन सांगतोय. या सापाला दूध मी पाजलंय, या सापाचा फणा रामदास कदम ठेसल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला मी आज इथं निघता आलोय. होय बांधवाने मी सांगायला इथं आलोय. माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना सगळ्याला मी आज हात जोडून सांगतोय, विकास करण्यासाठी भास्कर जाधवकडे तुम्हाला भीक मागणं जाण्याची आवश्यकता नाही आजपासून. होय, नाही नाही जागा तमस चाललंय कोकणामध्ये. कोण कोण काय काय बोलतंय? अरे कोकणाला काय संस्कृती आहे की नाही? त्या नारायण राणीच्या मुलाला वाटलं ते बोलतोय. मी इथं बोलू शकत नाही असे शब्द, मी ते तोंडातनं शब्द आणू शकत नाही असे शब्द बोलतोस तू. काय तो नेपाळी आणि नेपाळी वॉचमन सारखी मुलं दिसतात, मी अमुक आहे आणि तमुक आहे, मग त्यांनी इथं यायचं, त्यांनी हवं ते बोलायचं. ही काय संस्कृती आहे कोकणाची?